मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नव्याने झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांनी कडेकोट बंद पाळून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दरम्यान मोहोळ शहरातील तरुणांनी मंगळवारी अनगरचे अप्पर तहसीलदार कार्यालय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन करून अनगर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली। परंतु हे अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्माण करत असताना मोहोळ तालुक्याची भौगोलिक स्थिती लक्षात न घेता अनगर या ठिकाणी अगदी माढा तालुक्याच्या बाउंड्रीवर हे गाव असताना या ठिकाणी शासनाची दिशाभूल करून शासनाला अनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे हे बोगस कागदपत्राच्या आधारे दाखवून त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आले। वास्तविक पाहता पेनूर, नरखेड आणि अनगर आणि शेटपळ या चार महसूल मंडळासाठी हे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आले। परंतु नरखेड, पेनूर आणि शेटपळ या महसूल मंडळातील गावांना त्या अनगर या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही थेट वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही, कोणतीही STची सुविधा उपलब्ध नाही। पेनूर महसूल मंडळातला विचार केला तर अगदी तांबोळे, सौंदणे, पाटकुल या गावातील नागरिकांना अनगर येथे जाण्यासाठी मोहोळ येथे येऊनच गाडी बदलून नंतर अनगर या ठिकाणी जावे लागते। असाच प्रकार नरखेड महसूल मंडळातील गावांचाही आहे आणि तसाच शेटपळ महसूल मंडळातील गावातीलच आहे। त्यामुळे हे अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय झाले तर नागरिकांची विद्यार्थ्यांची अत्यंत अवस्था वाईट होणार आहे। वाहतूक व्यवस्था अत्यंत जाण्यासाठी अडचणीची ठरणार आहे, खर्चिक ठरणार आहे। त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून या महसूल मंडळातील नागरिकांना न्याय द्यावा आणि या अनगर अप्पर तहसील कार्यालयाचं पुनर्सर्वेक्षण करून अगदी मोहोळ तालुक्याची भौगोलिक रचनेचा विचार करून योग्य ठिकाणी करण्याचा किंवा मोहोळ येथेच राहण्याचा निर्णय घेण्यात यावा। या संदर्भात मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय जनआंदोलन उभं करण्यात आलं असून मोहोळ तालुका बचाव समितीच्या माध्यमातून हे आंदोलन उभं केले आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत हे कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे। याची शासनाने दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अशा बचाव समितीच्या माध्यमातून विनंती करतो। अनगर अप्पर तहसील कार्यालय हे मंजूर झालेलं रद्द व्हावं या कारणास्तव जी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाली, उदयास आली, या अनुषंगानं गेले 3 दिवसापासून या ठिकाणी मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी बेमुदत धरणं आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तालुक्यातून प्रचंड असा या आंदोलनास प्रतिसाद मिळतो आहे। परंतु एक खेदाची गोष्ट या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून नमूद करायची आहे। 4 दिवसापासून हे बेमुदत धरणं आंदोलन अनेक युवक, अनेक संघटना, अनेक पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी करत आहेत। परंतु या ठिकाणी प्रशासनाने कोणतीही या ठिकाणी येऊन भेट घेऊन आमचं जे काय म्हणणं आहे ते त्यांनी न ऐकल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी या मोहोळ संघर्ष बचाव समितीच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हे युवक अर्धनग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यास आमच्या संपूर्ण मोहोळ तालुका बचाव समितीचा या ठिकाणी आमचा पाठिंबा असून लवकरात लवकर प्रशासनानं, शासनानं आणि ज्या लोकप्रतिनिधींनी हा अप्पर अनगर तहसील कार्यालय व्हावं यासाठी जो घाट घातला आहे हे लवकरात लवकर रद्द करावं। अन्यथा या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये आज युवक या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहेत, पण भविष्यामध्ये महिलासुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या शासनास मी इशारा देते।